जय जिजाऊ बातम्या. आपण भेटतोय संघर्ष योद्धा या चित्रपटाचे दिग्दर्शक आदरणीय शिवाजी तोताळे यांनी हा संघर्ष योद्धा हा चित्रपट बनवला. आणि चित्रपट बनवण्यामागच्या ज्या काही समजा आपण महाराष्ट्रातील जरांगे पाटलांना डोक्यावर घेतलाय. पण तुम्हाला कसं वाटलं की आपण पहिल्यांदा जरांगे पाटलांवरती चित्रपट बनवा म्हणून ही कुठून सुचलं? कारण काय झालं की आपण पाहतो की कुठलंही एखादी गोष्ट असेल त्याच्या मागे खूप संघर्ष असतो. जे आपण आता पाहतो एखाद्या व्यक्तीचं नाव झालं किंवा समाजापर्यंत ती गोष्ट पोहोचली, त्याच्या पाठीमागचा खूप संघर्ष खूप मोठा असतो, कठीण असतो, भयंकर असतो. तर मनोज जरांगे पाटलांचा संघर्ष खूप भयंकर संघर्ष आहे तो. आणि आमच्या पूर्ण टीमने आम्ही विचार केला की त्यांचा संघर्ष जो आहे तो मोठ्या पडद्यावर येणं गरजेचं आहे. तर त्यांचा संघर्ष जर मोठ्या पडद्यावरती आला, प्रत्येकाला तो एक हे असणार आहे, मोटिवेशनल टाईप तो असणार आहे, एक औषधाप्रमाणे असणार आहे. प्रत्येकाच्या लाईफ मध्ये तो बदल घडून घ्या. कारण काही नसताना, त्याच्यावर काही नसतं, पैसे नसताना, संपत्ती नसताना तरीही माणूस काहीतरी बदल घडू शकतो. ते फक्त मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखवलं. मनोज जरांगे पाटलांसारखी माणसं जे आहेत तर ती माणसं नाहीत, ती देव आहेत. अशी माणसं जी आहेत ती पृथ्वीवरची 50 वर्ष, 60 वर्ष, 100 वर्षानंतर ती जन्माला येत नाही. तर ती 400-500 वर्षानंतर एखादा माणूस जन्माला येतो तो देवरूपी असतो असं म्हणा. आणि त्यांच्यावरती सिनेमा करतोय आम्ही. खरंच मला तर एवढा म्हणजे उत्साहात आम्ही ते काम केलं ती भयंकर. कारण विषय खूप वेगळा, खूप संघर्षाची कहाणी आहे. आमचाही संघर्ष तसा खूप संघर्ष आहे. आणि एक संघर्ष करणारी व्यक्ती एका संघर्ष योद्ध्याची जर कहाणी पडद्यावरती मांडतोय तर तेवढ्या ताकदीने तो नक्कीच मांडणार. खूप ताकदीने तो विषय मांडलेला आहे. सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालेलं आहे. 26 एप्रिल 2023 ला सिनेमा रिलीज होतो. नक्कीच बांधवांनो, संघर्ष आणि हे दिग्दर्शक आहेत, पण दिग्दर्शकाला सुद्धा खूप संघर्ष असतो, बजेट असतं. आणि चित्रपटाचं बजेट, सर्व हॉटेल बुकिंग करणं असेल, कलाकारांची व्हॅनिटी व्हॅन असेल, अशा सगळ्या गोष्टी. कारण त्या घडामोडी त्या सगळ्या घडामोडी आपण म्हणजे त्या कशा मॅनेज केल्या. आणि मला माहिती आहे की संघर्ष, आता पहिला चित्रपट वगैरे कुठला आहे तुमचा असं काही? अशा माझे बरेचसे सिनेमा आले. आता मुसंडी आलता, जो UPSC वरती होता, खळगर आलता, मजनू आलता. म्हणजे बरेच सिनेमा आहेत. 2 सिनेमा माझ्या रिलीजला आहेत. तुम्ही माझी गाणी पाहिलेली असतील जे खूप हिट झाले, लोकांनी खूप डोक्यावर. त्यातलं गाणं म्हणजे मला आमदार झाल्यासारखं वाटतं. दुसरं गाणं म्हणजे पट्टी आहे बाबाचा. तर ही गाणी खूप लोकांनी डोक्यावरती घेतली. तसंच आपल्या सिनेमाला लोक डोक्यावरती घेतील आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील सगळे रेकॉर्ड ब्रेक सिनेमा करेल. नक्कीच रेकॉर्ड ब्रेक होणारच आहे. कारण जरांगे पाटलांना तेवढं काळजामध्ये लोक जपताय. आणि तुम्ही सुद्धा जरांगे पाटलांची भूमिका दाखवण्याचं काम या संबंध महाराष्ट्राला केलंय. कारण बारीक बारीक छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही त्या चित्रपटाच्या माध्यमातून मांडल्या असतील. अशी एखादी कुठली गोष्ट आहे की जी तुम्हाला भावूक करते आणि तुमच्या मनाशी म्हणजे ती मनाला स्पर्श करते? अशा खूप गोष्टी आहेत त्या सिनेमात पाहिल्यानंतरच. कारण एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती सांगणं मला योग्य नाही वाटत. खूप त्यांच्या गोष्टी अशा आहेत की ते काळजाला भिडतात. चित्रीकरण करताना पण बऱ्याच जणांच्या डोळ्यात पाणी येण्यासारख्या गोष्टी आहेत. खूप गोष्टी आहेत. 26 एप्रिलला पाहण्यात माझी एवढीच असते. नक्कीच बांधवांनो, 26 एप्रिलला आपल्याला चित्रपटगृहामध्ये जाऊन तो चित्रपट पाहायचा. आणि प्रत्येकानं या टीमला, दिग्दर्शकांना, सर्वांना सपोर्ट करायचा आहे. कारण यांनी आपल्या संघर्ष योद्ध्याची कहाणी आपल्या पडद्याच्या म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जशाच तशी मांडलेली आहे. आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील, चित्रपटातील मनोज जरांगे पाटील आणि आपण पाहिलेले मनोज जरांगे पाटील हे सेम टू सेम असणार आहेत. फक्त त्यातल्या पडद्यामागच्या काही गोष्टी ज्या त्यांच्या घरात घडल्या, त्यांच्या पत्नीसोबत घडल्या, त्यांच्या मुलासोबत घडल्या, या आपल्याला माहिती नाहीत. आणि त्या गोष्टी आपण चित्रपटाच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि प्रत्येकानं टॉकीजला जाऊनच चित्रपट पाहायचा. बरं, धन्यवाद.